न्यायालयांमध्ये एखाद्या प्रकरणाचा खेळखंडोबा कसा करायचा हा विषय आम्ही ह्यापूर्वी पण तुम्हाला सांगत आलेलो की ही त्या लिब्रांडोंची स्टाईल आहे. कुठल्याही विषयावरती न्यायालयात जाऊन त्याचा काल अपयोग झाला पाहिजे, म्हणजे वेळ टाइमपास करणे, दुसरं काहीच त्याचा उद्देश नाही. आता ज्ञानवापीच्या संदर्भामध्ये जो निर्णय म्हणण्याच्या पेक्षा जो एक साधा आदेश जिल्हा न्यायालयाने दिलेला आहे की सर्वेक्षण करा. आता ह्याच्यामध्ये आक्षेप घेण्यासारखा काय मुद्दा आहे? लगेच ह्याच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन खेटण्याचं काय कारण आहे? आणि बुद्धिभ्रम कसे केले जातात तुम्हाला मी सांगतो. म्हणजे हे प्रकरण त्याच्यातलं वाद जो दाखवला जातो हिंदू मुस्लिम वगैरे हा सगळा वेगळा बरं का. एक सरळ इतकी साधी गोष्ट आहे ज्याच्यावरती हा खटला ठामपणे उभा राहिला. तिथे ज्या महिलांना त्या मा शृंगार गौरीची ज्या पूजा करत होत्या तिथे त्यांना परवानगी होती 1993 पर्यंत, जे काही समोर आलेली माहिती त्याच्याप्रमाणे 1993 पर्यंत त्या महिला ज्या ठिकाणाची पूजा करत होत्या त्या जागेवरती त्यांना पूजा करायला बंदी घातली म्हणून त्या कोर्टात गेल्या. म्हणजे बघा बुद्धिभ्रम आपल्याकडे समोर. आता ह्या सगळ्या प्रकरणात काय सांगितलं जातं? प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट असं सांगतंय की सगळ्या धार्मिक स्थळांची स्थिती 15 ऑगस्ट 1947 होती तशीच ठेवायची, ती बदलायची नाही. आणि ह्याचा आधार घेऊन म्हणजे ह्या ढालीच्या आड हे सगळे लपतात की बघा कसे, तर प्रत्यक्षामध्ये ह्या महिला 1993 पर्यंत त्या ठिकाणी मा शृंगार गौरीची पूजा करत होत्या. यांना पूजेला बंदी घातली म्हणून त्या महिला कोर्टात गेल्या. याच्यातला हिंदू मुस्लिम वाद सोडून द्या. एक साधी गोष्ट आहे, तुम्ही कालपर्यंत तुमच्या धार्मिक श्रद्धेच्यासाठी जे काही करत होता ते घालायला बंदी घातली. ती बंदी का घातली ती उठवा इतकाच मूळ मुद्दा होता. वास्तविक पाहता अशी बंदी न घालता त्यांना परवानगी दिली असती तर कदाचित हा वाद इतका मोठा झालाच नसता. आणि वर्षानुवर्ष हा खटला त्या जिल्हा न्यायालयात सडत ठेवला गेला. म्हणजे ठरवून एखाद्या गोष्टीची माती करणे, खेळखंडोबा करणे कसा असतो. आणि आता काहीच नाही घडलेलं वेगळं. आता जे सगळं प्रकरण कायद्यानंच चालू आहे, कोणीच कुठं काही त्याच्या कायदेबाह्य काहीच केलेलं नाहीये. जो तडफडाट सगळ्या लिब्रांडोंच्या डाव्यांचा चालू झालेला आहे तो लक्षात घ्या. कट्टरपंथी मुस्लिमांचं काय मी बोलतच नाही, कारण की त्यांना त्यांच्या धर्मानं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांच्या वागणुकीचा वेगळा अर्थ लावण्यात बसण्यात काही मतलब नाही. किंवा आता ही होईल त्या परिस्थितीमध्ये विरोधच करायचा आणि कुठल्या परिस्थितीत जागा सोडायची नाही, त्यांची भूमिका असू शकते. इतका साधा मुद्दा आहे की ज्या महिलांना आत्तापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी पूजा करायची परवानगी होती ती नाकारली का, त्याचं कुठलंही वैध कारण द्या. म्हणजे प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट जरी समजा आहे मान्य जरी केला तरी त्याच्यामध्ये त्यांचा हक्क अबाधित राहतो, कारण की 1947 पासून त्या पूजा करत आलेल्या होत्या. दुसरा एक अतिशय साधा मुद्दा आहे, कोणाच्याही उघड्या डोळ्याला ठळठळीतपणे ढसढशीत असं दिसू शकतो असा, की त्या ठिकाणची ती जी पूर्ण पाठभिंत आहे, ज्ञानवापी मस्जिद नावानं जी काय ओळखलं जातं, मूळचं जे काशी विश्वनाथचं जे मंदिर आहे ती पूर्णच्या पूर्ण हिंदू पद्धतीची आहे सांगायला काही कोणाची गरज नाही. काही ASIच्या रिपोर्टची गरज नाही. काही रोमिला थापूर आणि इरफान हबीब सारखे जे पंटर सगळे अभ्यासक होते ना, ज्यांनी खोटे शपथपत्र लिहून दिले राम मंदिरच्या प्रकरणामध्ये, हे सगळे बुद्धिभेद करणारे समोर डोळ्याला जे दिसत आहे ते पाहू नका म्हणून सांगतायत. हे सरळ स्वच्छपणे ती पूर्णच्या पूर्ण पाठभिंत ही ज्या पद्धतीचे मंदिरं आहेत आणि तसे शेकडो लाखो हजारो मंदिरं त्यांचे अवशेष आजही भारतभर विखुरलेले आहेत. हे सगळं दिसत असताना औरंगजेबाच्या दफ्तरामध्ये ज्या नोंदी आहेत, मसिरे आलमगिरी आणि ते फतवा आलमगिरी जे सगळे संदर्भ ग्रंथ, सगळ्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख असताना सुद्धा केवळ ते कायद्याचा खेळ करायचा, शब्दांचे खेळ करायचे. आणि त्याहीपेक्षा ह्याचं समर्थन करणारी जी लॉबी आहे ना ती फार भयानक आहे. माझं म्हणणं एक वेळ म्हणजे तो गुन्हेगार परवडला, पण त्या गुन्हेगाराला नाही तुझा गुन्हाच कसा नाहीये, तू बरोबरच कसा आहे. आणि पुन्हा आपल्याला सांगणं की तुम्ही कसं काय गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणायला लागलात, त्याची भावना दुखावल्या. म्हणजे गुन्हेगाराला गुन्हेगार म्हणल्याच्या नंतर त्याची भावना दुखावल्या जाते, ही एक नवीन पद्धतीची व्याख्या या सगळ्या डाव्या लिब्रांडोंनी करून ठेवलेली आहे. म्हणून आमचा तो आक्षेपाचा मुद्दा आहे. या प्रकरणामध्ये जेव्हा कुठलीही एक साधी गोष्ट अशी असती, न्यायालयामध्ये दोघांमध्ये जेव्हा वाद असेल आणि समजा जागेबद्दलचा वाद असेल तर त्याच्या बाबतीमध्ये सर्वेक्षण करा, त्याची मोजमाप करा, माहिती घ्या. हे प्राथमिक पातळीवरचं काम कुठल्याही न्यायालयामध्ये होतं. राम मंदिरच्या प्रकरणात सुद्धा के मोहम्मद यांनी जेव्हा तेव्हा सांगितलेलं होतं की या ठिकाणी प्राचीन मंदिरांचे अवशेष मिळालेले आहेत. 1977-78चं ते ASIने केलेल्या सर्वेक्षणाचाच रिपोर्ट होता.
जो यांनी अमान्य केला, दाबून ठेवला, म्हणजे इतकं सुद्धा तेही प्रकरण एवढं वाढलेलं नसतं. प्रत्येक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जी समोर ठसठशीतपणे दिसते आहे ते नाकारायचं, ते नाही हे तुम्हाला शिकवायचं, हे या डाव्या विद्वानांचं कर्तव्य आहे. ही जी विकृती आम्ही जे म्हणालो ती अशी आहे की समोर जे दिसतं, मी तुम्हाला आता फोटो दाखवतो. ही जी सगळी चर्चा चालू आहे ना, अगदी 2च दिवसापूर्वीचा आहे हा काही जुना नाही. ह्याच औरंगाबाद जवळ, ह्याच छत्रपती संभाजीनगर आधीचं औरंगाबाद याच्याजवळ खुलताबाद, ज्याचं मूळ नाव रत्नपूर, तिथून शिवलीभंजनला जाणारा रस्ता आहे. त्या ठिकाणी परियोंका तालाब म्हणून एक जागा आहे, तिथला जो दर्गा आहे त्या दर्ग्यातला फोटो मी तुम्हाला दाखवतो. आजही त्या ठिकाणी दगडातलं अखंड असं जी महादेवाची पिंड आहे, त्याचा वरचा पिंडीचा भाग काढून टाकला गेलेला आहे आता, पण पूर्ण खालची प्रणाल शाबूत आहे, आजही आहे. आणि सगळे प्रयत्न झाले, पण तो अखंड दगड असल्यामुळे तो काढता आलेला नाही, म्हणून शेवटी तो उघड्यावर तसाच ठेवावा लागलेला आहे. शेवटी त्याला आता बॅरिकेड्स करून तिथं जाऊ नका एवढं सांगितलेलं आहे फक्त. हे मी तुम्हाला ताजा फोटो दाखवतो. आत्ता या ठिकाणीच इथल्या दर्ग्यामध्ये महादेवाची पिंड जशाला तशी शाबूत आहे. मला ह्या कुणीही विद्वानांनी ह्याचं उत्तर द्यावं तथाकथित. आणि जेव्हा हे असं म्हणतात की असे विषय काढून तुम्ही समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करतायत, मग ह्या सगळा हा शब्दप्रयोग, हे वाक्य सगळे यांनी मुसलमानांच्यासाठी का नाही वापरले, की तुम्ही हे प्राचीन असलेलं इथलं कुठलं तरी मंदिर ज्याची जागा बळकावली, त्या ठिकाणी आता तुम्ही दर्गा बांधलेला आहे, तुमचा दर्गा पलीकडं काय असं ते असो, पण ही जागा तुम्ही आजही हिंदूंना द्या म्हणून असे कोणी का म्हणलेले नाहीत. हे विद्वान तुम्ही तपासून पहा. राम मंदिरच्या विशेषतः जेव्हा प्रकरण समोर आलं, वारंवार काय सांगतात की असे तुम्ही किती प्रकरणं काढणार, प्रत्येक प्रकरण काढणार. जी जागा प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट मध्ये म्हणत असताना त्याची जी आजची काय परिस्थिती आहे असं म्हणत असाल, तर त्या ठिकाणी जर हिंदू देवदेवता असतील आणि ते सगळे अवशेष असतील, तर त्याची परिस्थिती ही हिंदूंच्याच बाजूनं आहे. जेव्हा राम मंदिरचा प्रश्न अतिशय टोकाला पोहोचलेला होता, तेव्हा सुद्धा हिंदू पक्ष म्हणून जो काही म्हटलं होतं, त्यांनी एक साधी मागणी केली होती की 3 जागा तुम्ही आम्हाला द्या. अयोध्या होतं, त्याच्यामध्ये ज्ञानवापी म्हणजे काशी विश्वनाथ होतं, आणि तिसरं मथुरा होतं. या 3 जागा मुस्लिम समाजाने आपणहून हिंदूंना वापस करून टाकल्या, तर बाकीच्या जागांच्या बाबतीमध्ये कुठलाही विवाद आम्ही उपस्थित करणार नाही. या परिस्थितीपर्यंत ताबडतोब तेव्हाच नरसिंहरावच्या काळामध्ये सगळे पोहोचलेले होते. हे प्रस्ताव जे काही तथाकथित स्वतःला धुरीण म्हणून घेतात समाजातले, त्या सगळ्यांनी समोर येऊन हा ठेवलेला होता. एकही तथाकथित एक आरिफ मोहम्मद खान सारखे जे अपवाद वगळले, तर हे कोणी पुढे नाही आले आणि असं म्हणायला लागले की नाही, तो हिंदूंचा न्याय हक्क आहे, ती त्यांची जागा आहे, आपण त्यांना ती बहाल केली पाहिजे. आजही जेव्हा हे लढतात आणि तेव्हा त्यांना पाठिंबा देणारा जो वर्ग उभा राहतो ना, तो ज्या पद्धतीचा बुद्धिभेद करतो आणि बाकीच्या सगळ्यांना, म्हणजे म्हणून मी तुम्हाला साधं उदाहरण सांगितलं. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्ट नरसिंहरावच्या काळामध्ये आला, ज्याच्यामध्ये 15 ऑगस्ट 1947ला जी धार्मिक स्थिती होती, प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी ज्ञानवापीच्या या मशिदीच्या भिंतीवरती महाशृंगार गौरीची जी प्रतिमा आहे त्याची पूजा या महिला करत होत्या. प्लेसेस ऑफ वर्शिप ऍक्टच्या नुसारच त्यांना आजही परवानगी तिथे नाकारली, हा अन्याय ठरतो. त्यांना परवानगी दिली गेली पाहिजे. अजून एक त्याच्यातला मुद्दा आहे की तिथले जे तहखाने म्हणजे तळघर आहेत ते बंद ठेवलेले आहेत. हे सगळे तळघरं उघडून त्या ठिकाणी काय काय आहे ह्याचे सर्वेक्षण करायची परवानगी दिल्या गेली पाहिजे, जी अजून दिल्या गेलेली नाही. आत्ताची जी परवानगी दिलेली आहे ती फक्त आणि फक्त तो जो परिसर आहे, प्रत्यक्ष वजूखाना सोडून, ज्या ठिकाणी शिवलिंग आहे ते सोडून बाकीच्या ठिकाणचं सर्वेक्षण तुम्ही कसं करणार आहात हे सांगा. 4 ऑगस्टपर्यंत इतकं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर पुढं सगळं होणार आहे. तर इतकं मोठा आरडाओरडा करून दिलेला आहे. त्याच्यावरची ही उसंतवाणी. काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आद्य कायद्याला खाद्य पुरविते. पुन्हा पुन्हा काढी काही खुसपट मुस्लिम हा गट सदोदित. सर्वेक्षण करा नवीन आदेश विरोधी आवेश दिसो आला. तपासाला सांगा विरोधक कशाला पुरावा उशाला स्पष्ट दिसे. वास्तू ओरडून सांगत असे स्पष्ट फुकटचे कष्ट कायद्याचे. हिंदू सण देती सुखे त्यांचा वाटा विरोधाचा काटा जागजागी. कांत कसोटीला उतरेल सत्य श्रद्धेचे अगत्य शतकांचे श्रद्धेचे अगत्य शतकांचे. सनातन धर्माची श्रद्धा आहे. या ठिकाणी हे आद्य ज्योतिर्लिंग प्रत्यक्षामध्ये आहे.
ही सगळी जागा मूळचं अतिशय सुंदर असं मंदिर होती. कुठलंही सर्वेक्षण कधीही करा आणि कुठल्याही काळामध्ये करा, याच्यामधून सत्य बाहेर येईल हा विश्वास आहे. म्हणूनच हा सगळा वर्ग शांततेच्या मार्गानं कायदेशीरच प्रक्रिया करतो आहे. आणि त्याच्या विरोध करणारे मात्र जो आक्रस्ताळपणा करतायत, जो आकांडव तांडव मांडलेला आहे, ज्या पद्धतीचं खून की नदिया बहेंगी, ते काश्मीरमधलं वाक्य आठवा तुम्ही, मुफ्ती महबूबा मुफ्ती यांचं, ही सगळी भाषा करतायत, त्याच्यातूनच त्यांची अस्वस्थता समोर दिसते आहे. आणि त्यांना पाठिंबा देणारे जे कुठले सगळे हे लिब्रांडो आहेत, त्यांनी हे जे बुद्धीला भ्रमिष्ट करायचं बाकीच्यांचा जे विडा उचललेला आहे, तो आपण शांतपणे हाणून काढला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.